अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. 15 एप्रिलला आहे स्वामी पुण्यतिथी आणि या दिवशी आपल्याला स्वामींना एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला अर्पण करायची आहे. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही गोष्ट स्वामींना अर्पण करायची आहे. आता ती गोष्ट कोणती आहे आणि ती कशी अर्पण करावी हे आपण आचरून बघणार आहोत. बघा, 15 एप्रिलला आहे स्वामी पुण्यतिथी आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण सगळेजण आपापल्या परीने स्वामींची जमेल तशी आपण सेवा करत आहोत. बघा, खरं सांगायचं म्हटलं तर स्वामी पुण्यतिथी बघा, जरी स्वामी आपल्याला आज डोळ्यांनी दिसत नसले तरी सुद्धा ते आज निर्गुण रूपामध्ये आपल्या सोबत आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत. आजही त्यांचं बारीक लक्ष आपल्या सगळ्या भक्तांवर आहे. आपल्या भक्तांच्या कोणत्या इच्छा आहेत, आपल्या भक्तांना कोणत्या वेळी काय हवं असतं किंवा त्यांना त्यांच्यावर आलेली संकटे ही कशी दूर करायची, त्यांना कुठल्या वेळी कोणता मार्ग दाखवायचा, हे सगळं काही आपले स्वामी आपल्यासाठी करत असतात. आपल्याला असं वाटतं की स्वामी माझं ऐकत का नाही आहे, स्वामी मला हवं ते देत का नाही आहे. पण बघा, स्वामींचं नियोजन असतं आणि त्यांचं नियोजन आपण नाही ओळखू शकत, कारण की ते ब्रह्मांड नायक आहेत. ते जगाचे चालक, पालक, मालक आहेत. त्यांच्या हातामध्ये अख्खं जग आहे. त्यामुळे कुठल्या क्षणी काय कृती करायची आहे, कुठल्या क्षणी काय करायचं आहे हे स्वामींना सगळं काही ठाऊक आहे. आणि त्यांचं नियोजन हे आपल्या बुद्धीत बसणारं नाही आहे, कारण की बघा, स्वामी जे काही करतील ते आपल्यासाठी जे चांगलं आहे, आपलं ज्याच्यामध्ये हित आहे त्याच गोष्टी आपल्याला स्वामी देतील आणि ते सगळं काही व्यवस्थित घडून आणतील. आणि सगळ्या गोष्टी ते अगदी नियोजनपूर्वक करत असतात. फक्त आपल्याला काही गोष्टी समजत नाही. आपल्याला असं वाटतं की स्वामी माझं ऐकत नाही आहे किंवा स्वामी मला हवं तसं फळ देत नाही आहे, स्वामी मला कुठलाही अनुभव देत नाही. पण असं नाही आहे. बघा, आपल्या प्रत्येक सेवेचं उत्तर स्वामी देत असतात, आपल्या प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. फक्त एक स्वामींचं त्यामागे एक नियोजन असतं आणि जेव्हा वेळ येते तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देतात, कारण की योग्य वेळी योग्य ती गोष्ट स्वामी आपल्याला बरोबर देत असतात. आणि त्यांना माहीत आहे की आपल्यासाठी कोणती वेळ योग्य आहे, कोणत्या वेळी आपल्याला काय द्यायचं आहे हे स्वामींना बरोबर ठाऊक असतं आणि ते आपल्याला बरोबर त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट देत असतात. म्हणून बघा, आणि स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत. बघा, स्वामी असं कधीच म्हणणार नाही की मी तुला आतापर्यंत एवढं दिलं आहे, आता मी तुला काहीच देणार नाही, असं स्वामी आपल्याला म्हणणार का? कधीच नाही. आपल्या माणसांच्या इच्छा बघा, एक इच्छा संपली की आपली दुसरी इच्छा तयार होते, दुसरी संपली की तिसरी इच्छा तयार होते. आपल्या इच्छा कधीच संपणार नाही. पण स्वामी आपल्याला कधीच असंहीच म्हणणार नाही की तू मला सतत मागत राहतो, मी तुला आता काही देणार नाही किंवा मी तुझी कुठली इच्छा पूर्ण करणार नाही, असं स्वामी आपल्याला कधीच म्हणणार नाही. स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत आणि आपण स्वामींना मागतच राहणार आहोत. आणि एवढंच नाही का, आपलं सगळं घराणं स्वामी ऐकून घेतात, आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात, आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. प्रत्येक अडचणीतून, दुःखातून स्वामी आपल्याला सोडवत असतात. इतकंच नाही तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी स्वामींना पण खूप त्रास सहन करावा लागतो. पण बघा, हे सगळ्यांना समजतं असं नाही आहे. असं नाही की स्वामींसाठी बघा सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत, पण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींनाही भरपूर त्रास सहन करावा लागतो. स्वामींनाही भरपूर जणांची मने बदलावी लागतात, जणांची बुद्धी स्वामी बदलत असतात आणि मग त्या सगळ्या गोष्टींमधनं आपली ती इच्छा पूर्ण होत असते किंवा आपली ती मनोकामना पूर्ण होत असते. मग यामध्ये सगळं काही जे काही कष्ट आहेत ते स्वामींना खूप करावे लागतात. पण बघा, असो तरीही स्वामी आपल्याला म्हणत नाहीत की तू मला सतत मागत राहतो, आता मी तुला काहीच देणार नाही, असं आपल्याला स्वामी कधीच म्हणणार नाही. स्वामी आपल्याला कधीच कंटाळणार नाहीत. स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत, ते आपल्याला आयुष्यभर देतच राहणार आहेत. पण आपलं काम काय आहे भक्तांचं? आपल्याला फक्त स्वामींची सेवा ही मनापासून करायची आहे. स्वामींना आपल्याकडनं कसलीच अपेक्षा नसते. स्वामी फक्त आपल्याकडनं एकच अपेक्षा ठेवतात, ती म्हणजे तू निस्वार्थ मनाने सेवा कर आणि तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल अपार भक्ती, अपार प्रेम असू दे, विश्वास असू दे. तू जी काही सेवा करतो तोडकी मोडकी, त्यावर तुझा विश्वास असू दे, माझ्यावर तू विश्वास ठेव. फक्त स्वामींना हीच अपेक्षा असते आपल्या भक्तांकडनं. बाकी तुम्ही स्वामींना काही अर्पण करा नका करू, हा तुमचा भाग आहे. तुम्हाला स्वामींना काही नैवेद्य दाखवायचा आहे, नाही दाखवायचा आहे, तुम्हाला स्वामींना कोणती फुले अर्पण करायची आहे, तुम्हाला स्वामींना कुठला हार अर्पण करायचा आहे, तुम्हाला स्वामींना कोणते वस्त्र अर्पण करायचे आहेत, हे तुमची श्रद्धा आहे, हा तुमचा भाव आहे, हा आपल्या भक्तांचा भाव आहे.
पण स्वामींना यामध्ये काडीचाही रस नसतो. स्वामींना फक्त एकच अपेक्षा असते आपल्या भक्तांकडनं की माझ्या भक्ताने माझी जी काही सेवा करतो माझा भक्त ती त्याने निस्वार्थ मनाने करावी, पूर्ण श्रद्धेने करावी, माझ्यावर त्याचा निशंक विश्वास असला पाहिजे, अपार प्रेम अपार भक्ती आपल्या सगळ्या भक्तांच्या मनात असली पाहिजे, एवढीच अपेक्षा आपल्या स्वामींना असते. आणि आपल्याला पण तेच द्यायचं आहे स्वामींना. बघा, आपल्याला स्वामींची सेवा जी काही सेवा करत आहोत किंवा इथून पुढे आपण ज्या काही सेवा स्वामींच्या करणार आहोत त्या आपल्याला निस्वार्थ मनाने करायच्या आहेत. आपले कर्म चांगले ठेवायचे आहेत. स्वामींवर तुमचं अपार प्रेम असलं पाहिजे, अपार भक्ती असली पाहिजे तुमच्या मनामध्ये आणि निशंक विश्वास ठेवून निशंक मनाने तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. जेणेकरून तुम्ही जी काही सेवा करता त्या सेवेचं तुम्हाला भरभरून फळ मिळतं आणि स्वामीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न असतात. जेव्हा तुम्ही निस्वार्थ मनाने तुमचे कर्म चांगले ठेवून विश्वास ठेवून सेवा करता स्वामीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या स्वामी पूर्ण करत असतात. तर असो, आता स्वामी पुण्यतिथीला तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही गोष्ट स्वामींना अर्पण करू शकता. तर ती गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला श्रीफळ स्वामींना अर्पण करायचं आहे. श्रीफळ म्हणजे नारळ. आपल्याला स्वामींना या दिवशी श्रीफळ अर्पण करायचं आहे. तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्ही स्वामींना श्रीफळ अर्पण करू शकता. जर तुमच्या जवळपास यापैकी काहीही नसेल किंवा तुम्हाला या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये जायला जमलं नाही तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा स्वामींना नारळ अर्पण करू शकता. तर आता बघा, आता श्रीफळ का अर्पण करायचं आहे, तर ते श्रीफळ आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत ते आपल्याला महाराजांना सांगून आपल्याला ते श्रीफळ स्वामींना अर्पण करायचं आहे. बघा, तर तुम्ही हे श्रीफळ दिवसभरामध्ये स्वामी पुण्यतिथी दिवशी 15 एप्रिलला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही नारळ स्वामींना अर्पण करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे नारळ स्वामींना अर्पण करू शकता. बघा, जेव्हाही तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जाता किंवा मठामध्ये, मंदिरामध्ये, तिथे खूप नारळ असतात, खूप श्रीफळ असतात. कारण की ते जे काही श्रीफळ आहे ते अनेक भक्त अर्पण करत असतात. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत किंवा कोणाचा काही संकल्प असेल तो संकल्प पूर्ण करण्यासाठी, ती सेवा पूर्ण करण्यासाठी अनेक भक्त स्वामींना बघा श्रीफळ अर्पण करत असतात. तर बघा, श्रीफळ अर्पण का करायचं आहे, श्रीफळ म्हणजे नारळ आणि प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला श्रीफळ लागतंच. बघा, तर श्रीफळाला अतिशय महत्त्व आहे. तर त्या श्रीफळावर तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची. तर बघा, तुम्हाला स्वामींपुढे ते श्रीफळ हातामध्ये धरायचं आहे. शेंडा हा स्वामींकडे आला पाहिजे आणि तुम्हाला तुमची इच्छा त्या श्रीफळावर तुम्हाला बोलून दाखवायची आहे. तर ते श्रीफळ हातात धरून तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की स्वामी तुम्हीच मला तेवढी ताकद द्या की जेणेकरून माझी ही इच्छा मी पूर्ण करू शकेल किंवा तेवढे माझ्याकडून तुम्ही कष्टही करून घ्या. माझ्याकडनं जे काही माझी कर्तव्य आहे, जे काही जबाबदारी आहे ते तुम्ही माझ्याकडनं व्यवस्थितपणे पार पाडून घ्या, अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि माझी ही इच्छा लवकरात लवकर स्वामी पूर्ण करा असं तुम्हाला म्हणून स्वामींना ते श्रीफळ तुम्हाला स्वामींना अर्पण करायचं आहे. तर अशापर्यंत तुम्हाला हे श्रीफळ स्वामींना अर्पण करायचं आहे. बघा, जेव्हा आपण त्या श्रीफळावर स्वामींना आपली इच्छा बोलून दाखवतो किंवा आपण प्रार्थना करतो तेव्हा असं नाही की आता श्रीफळ अर्पण केलं आणि म्हणजे झालं, आपलं काम संपलं, असं अजिबात करायचं नाही. तिथून पुढे बघा, जेवढं तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करता येतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, रोजही तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत किंबहुना तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा स्वामींची सेवा कधीच आपल्याला सोडायची नाही. आपली इच्छा पूर्ण हो न हो, स्वामी अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार करतात. त्यामुळे आपण आपली सेवा कधीच सोडायची नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तिथून पुढे तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा तुम्ही हे नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्वामींच्या ज्या सेवा करणं शक्य आहे, स्वामींच्या नामाचे पाठ, तारक मंत्र सेवा किंवा श्री स्वामी समर्थ जप, यापैकी तुम्हाला कुठलीही सेवा जी काही सेवा तुम्हाला शक्य असेल ती सेवा तुम्हाला स्वामींची करायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तुमचे कर्म तुम्हाला चांगले ठेवायचे आहेत. कारण की कर्म ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला बरोबर फळ देऊन जाते. तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुम्हाला चांगलेच फळं मिळणार, तुम्ही जर वाईट कर्म केले तुम्हाला वाईटच फळं मिळणार. म्हणून लक्षात घ्या की आपले कर्म चांगले असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीपेक्षा किंवा कुठल्याही सेवेपेक्षा आपले कर्म चांगले असणं
हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा स्वामी आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्णपणे फळ देतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात. म्हणून फक्त नारळ ठेवून होत नाही, तर आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत. स्वामींच्या सेवेमध्ये आपल्याला राहायचं आहे, अखंड नामस्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा आपल्याला चांगले ठेवायचे. नक्कीच 100% तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ते स्वामी पूर्ण करतील, यात काही शंका नाही. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी मंत्रासोबत शेअर करायची होती. झाली सेवा मी स्वयंवाचने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.